मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा झालाय आणि आणखी 36 तास तुम्हाला या सगळ्या खोळंब्यामध्येच राहावं लागणार आहे, कारण पर्यायी मार्गांचा वापर पुढचे 36 तास तुम्हाला पुन्हा एकदा करायचा आहे। 960 लोकल फेऱ्या रद्द झाल्यात, त्याच्यामुळे मोठा फटका सामान्य जनतेला बसलाय, नेहमी लोकलला प्रवास करणाऱ्यांना बसलाय। मेगा ब्लॉकमुळे आजच्या 2 परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेतला गेलाय असं समजतंय। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया। निकेश, काय नेमका परिणाम होतोय सामान्य जनतेच्या या जीवनावर लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे आणि कुठल्या 2 परीक्षा ज्या पुढे ढकलाव्या लागल्या? नक्कीच मी सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती उभा आहे, ज्याच्या विस्ताराचं काम करण्यासाठी हा खरं तर मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। आता जर आपण इथलं काम जर पाहिलं तर अंतिम टप्प्यापर्यंत हे काम पूर्णत्वास येताना आपल्याला पाहायला मिळते। जोरदार रेल्वे प्रशासनाकडनं काम जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय। काल रात्री 12:30 पासून ह्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली। कालचा जर दिवस पाहिला तर रेल्वे प्रवाशांनी पर्यायी मार्ग जो होता तो निवडला होता, मात्र जर आज सकाळपासून जर पाहिली तर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मग फ्लॅट क्रमांक 4 असेल, 2 असेल आणि 6 वरती तुरळक प्रमाणात गर्दी जी आहे ती अजून देखील आहे। रेल्वे प्रवासी जे आहेत जागा कधी मिळत नसल्यामुळे लटकून देखील प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता कल्याणकडे जी जाणारी धीम्या मार्गाने जी लोकल आहे ती 2 नंबर रेल्वे स्थानकातनं सोडली जाते, तर 4 नंबरवरनं आणि 6 नंबरवरनं रेल्वे लोकल ज्या आहेत त्या सध्या तरी सुरळीत चालू आहे। त्यामुळे कुठल्याही रेल्वे प्रवाशांवरती ह्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम होताना सध्या ठाणे स्थानकात तरी बघायला मिळत नाहीये। अनेक पर्याय जे आहेत ते नागरिकांनी पूर्ण केलेले आहेत। काल जर पाहिलं तर एसटी असेल, परिवहन सेवा जी आहेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता। आज शनिवार असल्याने देखील नागरिकांनी रेल्वे प्रवाशांनी त्याचाच वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा मेगा ब्लॉक जो आहे तो उद्या दुपारी 3:30 पर्यंत अशाच प्रकारे सुरू राहणार आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकावरती कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये असं आवाहन जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या आव्हानाला पूर्णपणे प्रतिसाद सध्या तरी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चित। आणि निकेश, हे सगळं काही जेव्हा पूर्वपदावर येईल तेव्हा सामान्य माणसासाठी तो दिलासा म्हणावा लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी। 960 लोकल फेऱ्या रद्द झाल्यात, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाय। कालचा संपूर्ण दिवस हा सगळा खोळंबा झालाच होता आणि आणखी 36 तास तुम्हाला नाहक हा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर तुम्हाला पुढचे 36 तास प्रवासासाठी करावा लागणार आहे। आजही जर तुम्ही लोकलने प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी वेळापत्रक बघा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा, कारण मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला गेलेला आहे। तर ठाणे स्थानकाबरोबरच सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा जे काम केलं जाते दुरुस्तीचं, त्याच्यासाठी म्हणून हा ब्लॉक घेतला गेलाय। तिथे नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। प्रतिनिधी रिद्धेश हातीम थेट सीएसएमटी स्टेशनवरून आपल्याशी जोडले गेलेत। रिद्धेश, सध्या स्टेशनवर काय नेमकी परिस्थिती दिसतेय आणि जो काही सगळा खोळंबा झालाय प्रवाशांचा, ती सगळी परिस्थिती पूर्ववत व्हायला किती वेळ लागू शकतो? नक्कीच रिद्धी, पाहिलं तर सीएसएमटी स्टेशनवरून दररोज लाखो संख्येने जे मुंबईकर आहे ते प्रवास करतात। मग ते इकडनं पनवेल असेल, ठाणे असेल, बेलापूर असेल, या पूर्ण मध्य रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे याच मार्गावरून जाते। मात्र आज जर सीएसएमटीचं जर आपण चित्र पाहिलं तर आज संपूर्ण चित्र हे वेगळं आहे। नाही ते ट्रेन आहे, नाही ते नागरिक आहे, संपूर्ण सीएसएमटी स्टेशन हे खाली झालेलं आहे। कारण इकडे जे प्लॅटफॉर्मचं विस्तारीकरणचं काम आहे ते सध्या सुरू आहे। आपण तिकडे पाहिलं तो सीएसएमटीचा एंट्री गेट आहे, तिकडे जे आरपीएफचे अधिकारी त्यांना तैनात करण्यात आलं आहे। कुठल्याच व्यक्तीला जे सीएसएमटी स्टेशनच्या आत हे सोडलं जात आहे त्यांना तिकडेच थांबवलं जात आहे आणि त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही चर्चगेटवरून पुढचा प्रवास करा आणि त्यानंतर तुम्हाला दादरवरून जी ट्रेन आहे ती चेंज करावी लागणार। दुसरीकडे आपण पाहिलं तर संपूर्ण सीएसएमटी स्टेशन आहे ते आपल्याला मोकळं दिसत आहे। संपूर्ण स्टेशनवरती एकही व्यक्ती नाही ते ट्रेन देखील आहे, कारण जे विस्तारीकरणचं जे काम आहे ते सुरू आहे। जर एखाद्या व्यक्तीला जर सीएसएमटी या परिसरात यायचं असेल तर त्याला सर्वात आधी भायखळ्याला
यावं लागेल, भायखळावरून तर दादरवरून ट्रेन चेंज करून पुन्हा जे वेस्टर्न मार्गावरती यावं लागेल आणि त्यानंतर त्याला चर्चगेटवरून उतरून चर्चगेटवरूनच्या बाहेर पडून जे बाहेर बसेस असतात, ज्या टॅक्सी असतात, ते टॅक्सी पकडून या संपूर्ण CSMT परिसर आहे. मग महानगरपालिकेमध्ये कुठला व्यक्ती काम करत असेल, बल्लाड इस्टेटमध्ये काम करत असेल, तर त्यांना आज चर्चगेटवरून टॅक्सी पकडून बल्लाड इस्टेट महानगरपालिका परिसरात त्या संपूर्ण परिसरात यावं लागेल. एकंदरीत पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये मुंबईकरांचे खूप हाल होणार आहे. आज शनिवार आहे, आज देखील अनेक ऑफिसेस आहेत ते सुरू असतात, त्यामुळे आज देखील मुंबईकरांचे आपल्याला हाल होताना पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे पाहिलं तर जो जून महिना हा सुरू झालेला आहे, जी सुट्टी आहे ती संपत आली आहे आणि त्यामुळे आजचा शनिवार उद्याचा रविवार खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण लोक आहे ते या 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये फिरायला देखील मुंबईमध्ये फिरणार आहे, इथं मुंबईच्या अनेक भागांमध्ये फिरणार आहे. मात्र CSMT स्टेशनवरचे हा जो संपूर्ण CSMT स्टेशन बंद आहे, त्यामुळे जे मुंबईकर आहे ज्यांना आज फिरायचं असेल त्यांना देखील आज खूप त्रास सहन करावा लागणार आहे. कारण काल रात्रीचं आपण देखील ते चित्र पाहिलं, काल संध्याकाळच्या वेळी जेव्हा मुंबईकर पुन्हा ऑफिसवरून घरच्या दिशेने निघाले होते, तेव्हा मोठी वाहतूक कोंडी ही रस्त्यावरती पाहायला मिळाली होती. कारण संपूर्ण जे ट्रेन आहे मध्य रेल्वे ते बंद असल्यामुळे जे मुंबईकर आहेत ते बसेसने असतील, टॅक्सीने असतील, प्रायव्हेट व्हेकलने असतील, ते संपूर्ण त्यांचा जो प्रवास करत होते आणि त्या प्रवासामुळे त्यांना अनेक त्रासांना हा समोर काल संध्याकाळी जावं लागलं. वाहतूक कोंडीचा सामना हा करावा लागला. आजच्या दिवसामध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक जे ट्रेन आहे ते रद्द झालेले आहेत आणि त्यामुळे आज सरळ आवाहन करण्यात आलं आहे मध्य रेल्वेकडून की आजच्या दिवसामध्ये जर तुम्हाला गरज असेल तरच आपल्या घराबाहेर पडा आणि मुंबई अगदी. आणि त्याच्यामुळे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडणं सर्वसामान्यांसाठी योग्य ठरेल. धन्यवाद रिद्धेश दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.